हॅलो. आज आपण ऑपरेशनल ॲम्प्लिफायर ॲज अ सबट्रॅक्टर हा एक्सपेरिमेंट पेपर फर्स्टचा पाहणार आहोत. याच्या आधी आपण ऑपरेशनल ॲम्प्लिफायर ॲज अ ॲडर पाहिला होता. ॲडर आणि सबट्रॅक्टर हे दोन्ही ॲप्लिकेशन्स ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचे अर्थमॅटिक ऑपरेशन्स आहेत किंवा ॲप्लिकेशन्स आहेत. IC 741 आपण ऑपरेशनल ॲम्प्लिफायर म्हणून या ठिकाणी वापरतो. याचा वापर करून आपण गणिती क्रिया बेरजेची वजाबाकीची सर्किटद्वारे करू शकतो. असा हा एक्सपेरिमेंट आहे सबट्रॅक्टर. तर यामध्ये बोर्ड क्वेश्चन जो आहे सुरुवातीला त्यामध्ये सर्किट डायग्राम, स्पेसिफिकेशन ऑफ कॉम्पोनंट 10 मार्क्स आहेत. असेंब्ली आपण जी जनरल पर्पज पीसीवर लॅबमध्ये करतो ती 15 मार्क्स आहेत. वर्किंग एक्सप्लेनेशन त्याचं जे आहे ते 10 मार्क्स आहेत. प्रत्यक्षात कृती आपल्याला करायची आहे. इनपुट त्याला द्यायचे आहे, त्याने आउटपुट मेजर करायचं आहे, त्याला 10 मार्क्स दिलेले आहेत. आणि सर्व शेवटी थेरॉटिकल आणि प्रॅक्टिकल म्हणजे प्रत्यक्षात कृती करून आपल्याला जे इनपुट आउटपुट व्होल्टेज मिळतं त्याचं कंपॅरिझन आपल्याला थेरॉटिकल व्हॅल्यूशी करायचं आहे. त्याला 15 मार्क्स आहेत आणि शेवटी 20 मार्क्स ओरलचे आहेत. सर्वप्रथम आपण याच्या डायग्राम आणि कॉम्पोनंटच्या यादीकडे जाणार आहोत. डायग्रामकडे बघितलं तर तुमच्या लक्षात येईल या ठिकाणी ऑपरेशनल ॲम्प्लिफायर IC 741 वापरलेला आहे. दोन व्होल्टेजेस दिले आहेत, V1 आणि V2 असे दोन इनपुट व्होल्टेजेस आहेत. आणि Vout जो आहे Vout तो 6 व्होल्टला Vout आहे. या ठिकाणी रेजिस्टर जे जोडलेले आहेत रेजिस्टर तो R1 रेजिस्टर हा जो दिसतो तो इनपुट रेजिस्टर आहे, V1साठी दिलेला आहे. आणि V2साठी सुद्धा जो दिला आहे तो सुद्धा R1 दिला आहे. म्हणजे दोन्हीचं नाव एकसारखं आहे. ते का नाव आहे आपण कॉम्पोनंटच्या यादीत पाहू. त्यानंतर जो फीडबॅक रेजिस्टर या ठिकाणी दिला आहे 2 नंबर आणि 6 नंबरमध्ये जोडला आहे तो सुद्धा त्याचं नाव R2 आहे. आणि खाली ग्राउंड आणि B पॉईंट जो 3 नंबरचा आहे त्याचं सुद्धा नाव R2 आहे. हे चारही रेजिस्टर एकाच किमतीचे आपल्याला घ्यायचे आहेत. इथं तुमच्या लक्षात येईल की R1 आणि R2. त्यानंतर हा सुद्धा काय आहे R3 जो आहे तो ॲक्च्युली R1च आहे. आणि RFB जो म्हटलं तो सुद्धा काय आहे R2 आहे. तर हे जे आहेत चारही रेजिस्टर हे 10Kचे रेजिस्टर आहेत आणि समान व्हॅल्यूचे रेजिस्टर आहेत. त्यामुळं कनेक्शन हे चार रेजिस्टरची वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्लेसेसच्या ठिकाणी असली प्लेसेसवर असली तरीसुद्धा त्याच्या व्हॅल्यू काय आहेत सेम आहेत. त्यामुळं R1 हे 2 ठिकाणी लिहिलेले दिसतात, R2 सुद्धा 2 ठिकाणी लिहिलेले दिसतात. त्यानंतर जे करंट वाहतो तो या V1मुळं I1 करंट ह्या R1मधून वाहतो. त्यानंतर V2मुळं I3 करंट वाहतो. या पाथला नाव दिले. आता ए पॉईंटला आल्यानंतर आयडियली ऑपरेशनल ॲम्प्लिफायर काय आहे हा त्याचा गेन इन्फिनिट आहे आणि इम्पिडन्स हा इनपुट इम्पिडन्स अतिशय हाय आहे. त्यामुळं जो काय ए पॉईंटला करंट येणार आहे या ए पॉईंटला जो काही करंट येणार आहे I1 हा सर्वच्या सर्व या पाथमध्ये वाहू लागतो. त्याचं नाव I3 होतं. सेम थिंग या ठिकाणी होते की जो काय I3 येतो I3 करंट V2मुळं तो सर्व या खालच्या पाथमध्ये जातो ॲज अ I4 म्हणून जातो. हे या सर्किटचं महत्त्वाचं एक वैशिष्ट्य आहे जे आपल्याला एक्सप्लेनेशनमध्ये उपयोगी पडणार आहे. त्यानंतर इथं 7 नंबरला आपण VCC देतो प्लस VCC आणि 4 नंबरला इथं मायनस VCC दिलेलं आहे. 7 आणि 4 हे 12 पॉवर सप्लाय जोडले. त्यानंतर इथे दाखवलं नाही पण 1 आणि 5 यामध्ये एक आपल्याला काय जोडायचं आहे पोटेन्शियोमीटर जोडायचं. इथं लिहिलेलं आहे पोटेन्शियोमीटर. हा जो पोटेन्शियोमीटर आहे 10Kचा तो 1 आणि 5मध्ये जोडायचा आहे. सर्किटमध्ये दाखवलं नाही पण तो आपल्याला वापरावा लागतो. त्यानंतर IC 741 आपल्याला ऑपरेशनल ॲम्प्लिफायर 8 पिन IC आहे तो वापरावा लागतो. त्यानंतर पॉवर सप्लाय 12 पॉवर सप्लाय आपल्याला ICसाठी लागतो. इनपुटसाठी आपल्याला व्हेरिएबल DC सप्लाय लागणार आहे. मल्टीमीटर आपल्याला मेजरिंग घेण्यासाठी सुद्धा इनपुट आउटपुट मेजर करण्यासाठी मल्टीमीटरचा वापर करावा लागेल. अशा पद्धतीने आपण सर्किट डायग्राम आणि कॉम्पोनंटच्या यादीविषयी बोलू शकतो. सर्किट डायग्राम आणि कॉम्पोनंट यादी हा पहिला प्रश्न झाला. त्यानंतर दुसरा जो आपला प्रश्न आहे तो म्हणजे प्रत्यक्षात असेंब्ली करायचा. आपल्याला माहिती आहे जे आपल्याला कॉम्पोनंट मिळालेले आहेत कॉम्पोनंटच्या यादीप्रमाणे
तर ते चांगले आहेत किंवा खराब आहेत हे चेक करून बघायचे आपण मल्टीमीटरने. काही वेळा कलर कोडने आपण रेजिस्टरच्यासुद्धा व्हॅल्यू बघू शकतो. त्यानंतर सर्व काही कॉम्पोनंट आहेत, PCB, IC हे सुद्धा आपल्याला चेक करून घ्यावे लागतात. हे सर्व कॉम्पोनंट आपण आपल्या PCBवर असेंबल करून घेतो. परत एकदा चेक करतो असेंबली आपल्या सर्किट डायग्रामने खरीच झाली आहे किंवा नाही. आणि त्यानंतर आपल्याला सप्लाय व्होल्टेज 12 पॉवर सप्लाय ICला आधी द्यायचा. त्यानंतर इनपुट व्होल्टेज द्यायचे V1 V2 आणि मल्टीमीटरनी V1 V2 सुद्धा मेजर करायचे आणि आउटपुटसुद्धा मेजर करायचे. अशा पद्धतीने आपण असेंब्लिंग अँड टेस्टिंग ही लॅबमध्ये करायची आहे. हा दुसरा प्रश्न. त्यानंतर याच्या वर्किंगकडे गेलो तर आपल्या लक्षात येईल, आता मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं की हा सबट्रॅक्टर म्हणून काम करतो. सबट्रॅक्टर म्हणजे वजाबाकी करणे. याला इनपुट व्होल्टेज आपण 2 देतो, V1 आणि V2 असे 2 इनपुट व्होल्टेज देतो. त्या 2 इनपुट व्होल्टेजची वजाबाकी करून तो आपल्याला आउटपुटला देतो. फॉर एक्झाम्पल आपण 9 अंक घेतला, 9 - 7 असे बेरीज केली, आपण वहीवर केली, तर उत्तर आपण देतो 2 उत्तर लिहितो. तोंडीसुद्धा करू शकतो. या ठिकाणी सपोज 9 व्होल्ट दिले एका इनपुट सिग्नलला, 7 व्होल्ट दुसरे इनपुट सिग्नल दिले, तर हे सर्किटसुद्धा आपल्याला 2 व्होल्ट देतं. आणि मग डिजिटल मल्टीमीटर आपण जर मेजर केलं आउटपुट 6 नंबरच्या आउटपुटला, तर खरंच हे 2 व्होल्ट आपल्याला येतं. अशा पद्धतीने जे काही आपण ॲनालॉग सबट्रॅक्शन करतो, ती सबट्रॅक्शन थेरॉटिकलची करतो, ती सेम टू सेम आपल्याला उत्तर याचं प्रॅक्टिकली येतं. त्यामुळं या ठिकाणी इक्वेशन लिहिलेलं तुम्हाला दिसेल की आउटपुट व्होल्टेज इज इक्वल टू V0 इज इक्वल टू V2 मायनस V1. म्हणजे प्रत्यक्षात ही वजाबाकी आपल्याला या ठिकाणी हा सर्किट करून देत असतं. तर ही वजाबाकी कशी होते किंवा हे इक्वेशन कसं डिराईव्ह होतं, का उगीच मनात आलं म्हणून इक्वेशन लिहिलं असं म्हणू शकणार नाही आपण. याच्या पाठीमागे काहीतरी लॉजिक आहे, थेरी आहे. तर ती थेरी काय आहे ही आपण या ठिकाणी समजून घेऊ. आता पुन्हा एकदा मी थोडं या सर्किट डायग्रामकडे येतो. आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ऑपरेशनल ॲम्प्लिफायर हा आयडियली आहे, त्यामुळे याचा गेन जो आहे, गेन म्हणजे हा गेन ए हा इन्फिनिटी आहे. इन्फिनिटी म्हणजे आपण असं म्हणतो गेन इन्फिनिटी आहे. आणि गेन इन्फिनिटी, गेन म्हणजे काय आहे, ए इज इक्वल टू V0 भागिले Vin. म्हणजे हा गेन जर इन्फिनिटी असेल तर हा Vin काय असला पाहिजे, 0 असला पाहिजे. Vin 0. आता या ठिकाणी Vin काय आहे, तर हा जो V1 V2 आहे, हा जो आहे तो Vin आहे. म्हणजे ह्या VA पॉईंटला आणि VB पॉईंटला या दोन्हीचा डिफरन्स जो आहे, VA आणि VB काय असला पाहिजे, VA आणि VB हे दोन्ही सेम असले पाहिजेत. म्हणजे दोन्हीचा डिफरन्स 0. त्यामुळं आत्ता मी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला गेन काय काय मिळणार आहे, याचा इन्फिनिटी मिळणार आहे. त्यामुळं आयडियली गेन इन्फिनिटी आहे. आणि हा जो व्हर्च्युअल ग्राउंड कन्सेप्ट आहे, आता मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे की ए पॉईंट आणि बी पॉईंट ह्या दोन्ही पॉईंट, ए पॉईंट आणि बी पॉईंट या दोन्ही पॉईंटची व्होल्टेज आहेत ते सेम असले पाहिजेत, सेम. म्हणजे मग काय येतं, हा व्होल्टेज डिफरन्स जो आहे दोन्हीतला तो काय येतो, 0 येतो. आता हा जो व्ही आणि व्ही बी जो आहे, म्हणजे व्ही ए आणि व्ही बीचा जो डिफरन्स आहे त्याला जनरली VID असं सुद्धा म्हणतात. म्हणजे व्होल्टेज डिफरन्स, या इन्व्हर्टिंग आणि नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनलमधला व्होल्टेज डिफरन्स. तर मी या ठिकाणी काय करतो, याला स्मॉल व्ही असा शब्द वापरतो. स्मॉल व्ही म्हणजे ए पॉईंटला आणि बी पॉईंटला दोन्हीकडे काय असणार आहे, हा व्ही असणार आहे. हे म्हणजे एवढं व्होल्टेज असणार आहे. जे काय असेल ते समान व्होल्टेज, त्याचा एक मी चिन्ह वापरलं या ठिकाणी. इनपुट व्होल्टेज इन्व्हर्टिंग टर्मिनलला तुम्हाला V1 आहे, नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनलला V2 आहे. आणि आउटपुट व्होल्टेज या ठिकाणी तुमचा हा V आउट जो आहे त्याला V0 असं म्हटलं. अशा पद्धतीने मी व्होल्टेजच्या ह्या सगळ्या काय करतो आहे, सिम्बॉल्स सेट करतो आहे. आता आपण करंटकडे जर गेलो तर तुमच्या लक्षात येईल की V1 व्होल्टेज जो आहे, ह्या V1 व्होल्टेज, या V1 व्होल्टेजमुळं करंट I1 तयार झाला. आणि आता मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे जो काही सर्व करंट आहे तो काय होतो, आयडियली या फीडबॅकमधून व्हावा लागतो. त्यामुळं हा जो I1 करंट आहे, I1 करंट, तो वरचा जो करंट दिसतो तुम्हाला हा I2 करंट आहे. हा काय आहे, I2 करंट, हा I2 एवढा होतो. म्हणजे I1 इज इक्वल टू I2. सेम खालच्या बाजूला बघा, हा I3 करंट आहे, V2 मुळे वाहणारा हा I3 करंट आहे. सॉरी,
करंट I3 इज इक्वल टू हा जो I4 आहे, कुठला I4 आहे, हा I4 करंट आहे. इथे सर्व काही करंट आहे तो इकडे येतो आणि हा I4 म्हणून व्हावा लागतो. म्हणजे या ठिकाणी दोन आपल्याला मिळाले. एक I1 बरोबर हा I1 बरोबर I2 मिळाला आणि I3 बरोबर I4 मिळाला, हा I4 मिळाला. असे दोन इक्वेशन तयार झाले. आता पुन्हा एकदा बघू. हा जो आपल्याला I1 करंट मिळाला, हा I1 करंट इथून वाहतो. म्हणजे हा V1, हा इथे आहे V आणि या दोन्हीच्या मध्ये रेजिस्टर येतो तो हा R1 येतो. म्हणजे I1 ची काय किंमत होते बघा, हा I1 बरोबर हा V1 वजा हा छोटा v भागिले R1. हे मला पहिल्या करंटचं इक्वेशन मिळतं. पहिला करंट इक्वेशन मिळतं I1. आता I2 बाबत काय होतं बघा, इथे हा I2 आहे. I2चा विचार केला तर तुमच्या लक्षात येईल, हा I2चं जर इक्वेशन करायचं असेल तर हा व्होल्टेज V, छोटा v मायनस येतो इथं आपण V0 डिवायडेड बाय हा R2. याला काय R2 म्हटलं, हा R3 नाही, हा ॲक्च्युली R2 आहे. म्हणजे दोन इक्वेशन तयार झाले. हा I1 तयार झाला, हा I2 तयार झाला. तशाच पद्धतीने इथे I3 मिळतो आणि I4 मिळतो. कसा मिळतो, V2 मायनस V डिवायडेड बाय R1, हा I3 झाला. आणि I4 कसा मिळणार, I4 बरोबर हा V मायनस 0 कारण हा ग्राउंड आहे डिवायडेड बाय R2. असे हे चार इक्वेशन आपल्याला मिळतात. आता हे जे आपण तोंडी पाहिले ते इथे आपल्याला लिहिलेले आहेत पहा. हां, I1, I2, I3, I4. आता जे आपण इक्वेशन पाहिले ते या ठिकाणी मी पुन्हा एकदा लिहिलेत पहा. हा पहिला I1 V1 मायनस V अपॉन R1, I2 म्हणजे छोटा v मायनस V0 अपॉन R2. त्यानंतर I3 बरोबर V2 मायनस V अपॉन R1 आणि I4 बरोबर V मायनस 0 का, कारण तो ग्राउंड टर्मिनल आहे, त्यामुळे V मायनस 0 अपॉन R2. 0 नाही लिहिला तर चालतो, त्यामुळे V भागिले R2. असे मला हे I1, I2, I3, I4 असे चार इक्वेशन मिळाले. आताच आपण पाहिलं आयडियली करंट हा जो I1 आहे तो I2 एवढा आहे. त्यामुळं I1ची जी किंमत आहे, I1ची काय किंमत आहे, I1ची किंमत ही आहे V1 मायनस V अपॉन R1. ही बरोबर I2ची किंमत काय आहे, V मायनस V0 बाय R2. हे दोन इक्वल टू झाले, त्यामुळे मी या ठिकाणी हे लिहून घेतले. हे दोन I1 आणि I2च्या दोन्ही किमती मी लिहून ठेवल्या. V1 मायनस V अपॉन R1 इज इक्वल टू V मायनस V0 अपॉन R2. आता या ठिकाणी फोड करून घेतली, त्यामुळे V1 भागिले R1 वजा मधलं चिन्ह आहे ते वजा आहे तसं घेतलं, V भागिले R1 बरोबर चिन्हाच्या खाली बरोबर चिन्ह आलं. V अपॉन R2 फोड केली आपण, वजा चिन्ह आहे तसं घेतलं आणि V0 बाय R2 असे हे मला नेक्स्ट इक्वेशन मिळालं. आता काय केलं मी, हा V0 एक सेकंड हा V1 भागिले R1 जो आहे तो आहे तसा ठेवला इथं मी, आणि हा मायनस आहे पहा, छोटा V भागिले R1 तो हा पलीकडे टाकला मी. त्यामुळे काय होतं, त्यामुळे असं झालं पहा, V1 भागिले R1 बरोबर, आता इथे होता तो आपला V भागिले R1 घेतो, हा मायनस होता, हा पलीकडे झाला प्लस झाला, प्लस इथला मूळचा आहे तो छोटा V भागिले R2, छोटा V भागिले R2 आहे तसा, आणि सर्वात शेवटी काय येणार, वजा V0 बाय R2 हा असा सर्वात शेवटी. त्यामुळे इक्वेशन मला तयार झालं. हे जर छोटा V दोन दिसतात आपल्याला, हा आणि हा छोटा V हा कॉमन काढला, 1 अपॉन R1 प्लस 1 अपॉन R2 ब्रॅकेट कंप्लीट, मायनस हे जे आहे तो व्हॅल्यू इथं लिहून घेतली. हे झालं फर्स्ट इक्वेशन. आता जसं I1 बरोबर I2 आहे तसा I3 बरोबर I4 पण आहे, त्यामुळे याच्यासुद्धा मी किमती लिहून घेतल्या. V2 मायनस V अपॉन R1 इज इक्वल टू V बाय R2. ठीक आहे. आता हे परत सॉल्व केलं मी, स्वतंत्रपणे लिहून घेतलं. V2 भागिले R1 वजा आहे तिथं मध्ये लिहिला, छोटा V भागिले R1 इज इक्वल टू हा V
इक्वेशन मला मिळालं व्ही इंटू ब्रॅकेट 1/r1 प्लस 1/r2. हे झालं दुसरं इक्वेशन. आता हे पहा, हे जे मी तुम्हाला हा बॉक्स केलेला दिसतो, ह्या बॉक्सच्या ऐवजी V2/r1 मी लिहू शकतो. हा बॉक्स जो आहे तो व्ही इंटू ब्रॅकेट 1/r1 प्लस 1/r2 आहे. हा कुठे लिहू शकतो मी? हे इक्वेशन बघा, इक्वेशन हे जे आहे व्ही, मगाचा जो मी बॉक्स दाखवला तो हा बॉक्स इथं आहे, व्ही इंटू ब्रॅकेट 1/r1 प्लस 1/r2. म्हणजे याची किंमत ही जी आहे ती मी काय लिहू शकतो? V2/r1 लिहू शकतो. त्यामुळं मला हे इक्वेशन मिळालं या ठिकाणी बघा. हे फर्स्ट इक्वेशन आहे. हे V1/r1 इज इक्वल टू हे V2/r1. आता मी लिहिलं हे हा V2/r1 आणि फर्स्ट इक्वेशनमधला शेवटचा पार्ट आहे V0/r2. त्याला मायनस चिन्ह आहे. अशा पद्धतीने मला हे नेक्स्ट इक्वेशन मिळालं. काय इक्वेशन मिळालं? V1/r1 इज इक्वल टू V2/r1 मायनस V0/r2. आता पुढे जाऊ. काय करायचं आहे आपल्याला आता? V0/r2 V0/r2 हा दिसतो, हा बरोबर चिन्हाच्या पलीकडे मी घेतो आणि हा जो आहे अधिक आहे तो बरोबर चिन्हाच्या अलीकडे घेतला की हा वजा होणार. इकडे या बाजूला आला की काय होणार? हा वजा होणार आहे. ते या ठिकाणी लिहिलेलं आहे. V0/r2 इज इक्वल टू V2/r1 मायनस V1/r1. हे मला आता इक्वेशन मिळालं. आता पहा पुढे, हा V0 जो आहे तो फक्त मी V0 इथं लिहून घेतला आणि R2 हा काय भागिले आहे, तो पलीकडे गेल्यानंतर काय होणार? गुणिले होणार. आणि या ठिकाणी R1 हा कॉमन आहे, त्यामुळे या ठिकाणी 1/r1 इंटू ब्रॅकेट V2 मायनस V1 हे या ठिकाणी काय मिळालं? याचं सिम्प्लिफिकेशन झालं. त्यामुळं ते सिम्प्लिफिकेशन इथं लिहिलेलं आहे. 1/r1 बाजूला काढला, V2 मायनस V1 आणि R2 हा कुठून आला? हा भागिले होता तो इथं गुणिले झाला. त्यामुळं इक्वेशन माझं आता तयार झालं. V0 इज इक्वल टू हे इक्वेशन V0 इज इक्वल टू R2/r1 इंटू ब्रॅकेट V2 मायनस V1. पण आता आपल्याला माहिती आहे की R1 आणि R2ची किंमत काय आहे? सेम आहे. आपण कॉम्पोनंटच्या यादीत पण पाहिलं होतं की याची काय आहे? व्हॅल्यू सेम आहे. त्यामुळं हे काय होणार? निघून जाणार, म्हणजे 1 येणार. राहिला काय? V2 मायनस V1. त्यामुळं फायनल इक्वेशन तयार झालं V0 इज इक्वल टू V2 मायनस V1. ऑफकोर्स हे तुम्हाला समोर दिसतं की याची वजाबाकी दिसते 2 व्होल्टेजची, म्हणून हा सबट्रॅक्टर म्हणून काम करतो. अशा पद्धतीने ऑपरेशनल ॲम्प्लिफायर जो आहे, ऑपरेशनल ॲम्प्लिफायर तो त्याला दिलेले V2 आणि V1 हे 2 इनपुट व्होल्टेज आहेत, तर त्याची काय करतो? तो वजाबाकी करून देतो. हेच इथं लिहिलं. हे व्होल्टेज जे आहे ते मे बी इनपुट AC असू शकतं अथवा DC असू शकतं. आहे कोणतंही आपण या ठिकाणी व्होल्टेज वापरू शकतो. अशा पद्धतीने याचं आपण एक्सप्रेशन करू शकतो. त्यानंतर आपल्याला याचं प्रत्यक्षात रीडिंग घेताना तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आपण असेंब्ली झालेली आहे. V1 V2 मला व्होल्टेज द्यायचे आहेत आणि मला आउटपुट मेजर करायचं आहे. सपोज V1 मी काय दिला? V1 मी 2 व्होल्ट दिला. V3 सपोज 5 व्होल्ट दिला. ठीक आहे. आता जनरली वजाबाकी याची जर केली तर काय येणार आहे? V0 इज इक्वल टू V2 मायनस V1. V0 इज इक्वल टू V2 मायनस V1. या ठिकाणी V2 आहे 5 वजा 2 इज इक्वल टू आला मला 3. हे 3 व्होल्ट मला काय आला पाहिजे? हा थेरॉटिकल उत्तर आलं. आणि आउटपुट जे मला मेजर करायचं आहे हे मी मल्टीमीटरला मेजर करणार, प्रॅक्टिकली मेजर करणार आहे. प्रॅक्टिकली मला हे मेजर करायचं आहे. अशा पद्धतीने हे इनपुट व्होल्टेज इथं आलं आणि आउटपुट जे येईल ते या ठिकाणी मेन्शन करणार आपण. आणि त्यानंतर ह्या दोन्हीची बेरीज करायची, थेरॉटिकल व्हॅल्यू, प्रॅक्टिकल व्हॅल्यू. आता मी म्हटल्याप्रमाणे 5 वजा आपण काय घेतलं होतं? 2 घेतलं होतं, म्हणजे हे 3 उत्तर हे आपलं आलं या ठिकाणी थेरॉटिकल व्हॅल्यू आहे. हा प्रॅक्टिकल व्हॅल्यू मल्टीमीटरने मेजर करून पहा, ती 3च्या आसपास आपली आली पाहिजे आणि येते. मे बी 2.9 असेल किंवा 3.1 असेल, काही वेळा 3 परफेक्ट 3सुद्धा येते. अशा पद्धतीने आपल्याला प्रॅक्टिकल व्हॅल्यू जी येते ती थेरॉटिकल व्हॅल्यूची मिळती जुळती असते, अगदी सेम टू सेम येत आहे. अशा पद्धतीने आपण व्हेरिफिकेशन करतो की खरंच